नमस्कार मंडळी, अंबिका किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मेथीचे पराठे. यासाठी लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. पराठे बनवण्यासाठी इथे मी या वाटीने 1 वाटी मेथीचे पाने स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतले आहे. मी इथे फक्त मेथीची पानेच घेतली आहेत, जेणेकरून पराठा सहजरित्या लाटता येईल. आता ज्या वाटीने पाणी घेतले आहे त्याच वाटीने मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेणार आहे. त्याच वाटीने पाव वाटी बेसन पीठ घेणार आहे. पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 9 ते 10 लसूण पाकळ्या यांची जाडसर पेस्ट करून घेतली आहे. तर तीही ॲड करून घेऊ. 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतले आहेत. अर्धा चमचा ओवा हातावर चोळूनही त्यात ॲड करू. त्यानंतर धने जिरे पावडर, 1 छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. हे सर्व एकत्रित मिक्स करून एक अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालू. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून हे घट्टसर मळून घेऊ. ज्याप्रमाणे आपण पोळ्यासाठी कणिक भिजवतो त्याचप्रमाणे ही भिजवून घ्यायची आहे. आता कणिक चांगली मळून झाली आहे. थोडे तेल वापरून अजून थोडे मळून घेऊ. आता आपण ही 10 मिनिटासाठी तशीच झाकून ठेवू. 10 मिनिटानंतर कणिक चांगली भिजली आहे. आता त्याचे छोटे गोळे करून पराठे लाटायला घेऊया. इथे पराठ्यासाठी मी गव्हाचेच पीठ वापरणार आहे. पराठे दोन्ही बाजूंनी एकसारखे लाटून घ्यायचे आहेत. जास्त पातळ किंवा जाड असे नाही लाटायचे, मीडियम साईजवरती लाटून घ्यायचे आहेत. आता तयार झालेला पराठा आपण तव्यामध्ये तेल लावून दोन्ही साईडवरून भाजून घेऊ. अशाच पद्धतीने सर्व पराठे लाटून व भाजून घेणार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तयार झाले मेथीचे पराठे. तुम्ही हे पराठे प्रवासासाठी जाणार असाल तरी बनवून नेऊ शकता. हे पराठे 2 दिवस छान टिकतील.
पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. याचे साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.